लोक घाबरत आहे आजकाल मला बघून. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू वैष्णवीज व्लॉग. तर मी आता इथे करते पोळ्या आणि 25 तारखेला आषाढी एकादश आहे. तर मी आज आषाढी एकादशीचा शूट सुद्धा करणार आहे. तुम्हाला दाखवते की मी पोळ्या कशी करते. एक मिनिट. अहो कसं कसं दाखवू मी तुम्हाला. हे बघा, ही अशी माझी पोळी आहे. ही अशी हातावर दाबतोय आणि इथे मी सगळं काम आवरले आणि आता मी करते माझा मेकअप. मी घालणार आहे ही साडी. हे बघा, त्या साडीचा काष्टा घालणार आहे मी. आणि माझ्याकडे ब्लाऊज नाही आहे, तर DIY ब्लाऊज, DIY. आता मी मेकअप करणार, पहिले मेकअप करणार आणि मग ताई येणार. ताई म्हणजे शेजारची ताई, आणि त्यांचा मुलगा आहे ना, तो विठ्ठल बनणार आहे. विठ्ठल, तुम्हाला ते पण दाखवते मी. आधी मी मेकअप करून घेते आणि मग काष्टा वगैरे घालेन, तेव्हा मी दाखवते मला घालते. पहिले नाही की मी केस वरती बांधून घेते, म्हणजे कसं मला मेकअप चांगला करता येईल. चांगला म्हणजे मला चांगला तर करता येत नाही, तो वांगलाच बनतो. कितीही चांगला करायचा प्रयत्न केला तुम्ही. छोट छत्री, हे बघा. हे म्हणजे किती मला कसं आहे माहिती का, किती पण गावठी असलं तरी पण नाही का मला हे करू वाटतं. कितना भी मेरे को महंगा प्रोडक्ट दो, लेकिन गरीब तो हमेशा गरीब ही रहेगा. आदत पड़ गई गाइस गरीबी की. तर मी आता लावते फाउंडेशन. मला मेकअप नाही करते, पण ते कसं आहे का, सवय लागली पाहिजे मेकअप करायची. कारण की लोक घाबरत आहे आजकाल मला बघून, आणि लोक घाबरले नाही पाहिजे किती पण झालं तरी. मला खूप जण बोललेत की मेकअप मध्ये तू चांगली दिसते. याचा एकच अर्थ होतो की मी बिना मेकअपची चांगली नाही दिसत. बस कुणी बोलाव एकदा मला की तू मेकअप मध्ये चांगली नाही दिसत, तरी पण मला प्रॉब्लेम राहील. फाउंडेशन चांगलं सोपडून घ्यायचं असं तोंडाला, असं एकदम असं सोपडून घ्यायचं. किती पण काळा माणूस असलं ना, फाउंडेशन कसं गोरं करून टाकतं. अशी हे चुकीचं आहे, चुकीचं आहे. किती पण तुम्ही फाउंडेशन चोपडा, पण असलीयत कधी लपत नसते, कधीच नसते लपत. कधीच नसते लपत. एवढ्या या व्हिडिओसाठी मी खूप मेहनत घेणार आहे, सांग का. कारण की याच्यावर 3 व्ह्यूज आणि 1 लाईक. नो लाईक. 1 लाईक माझ्या मैत्रिणीकडून, दुसरा लाईक तिच्या दीदीकडून, आणि तिसरा लाईक तिच्या भावाकडून, आणि चौथा लाईक माझ्याकडून. ठीक आहे, फाउंडेशन लावलं ना. आता मी नाही का जेव्हा व्लॉग बनवते ना, माझा आवाज खूप कमी कमी येतो, कारण की मी खुलून नाही बोलत ना. नवीन नवीन होतं असं, नवीन नवीन होतं असं, काय सांगू मी तुम्हाला. पावडर याने काय होतं माहिती आहे का, फाउंडेशनची असलियत लपते.
आता बस. स्टोरेज फुलचा मेसेज नाही. नाही का ना, मी हा आयफोनच फेकून देईन. क्या आईफोन बनेगा रे तू. मेरा नाम चुन 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 बेबी चुन है मिस्टर. बाहर वालों की नजर मेरे ऊपर है, लेकिन यूट्यूब वालों की नजर मेरे ऊपर नहीं, किसी और के ऊपर. तर फायनली माझा मेकअप झालेला आहे. हे बघा कशी दिसते मी. हा माझ्या डोळ्याचा मेकअप, हा माझ्या होठाचा मेकअप, हा माझा गालाचा मेकअप. थोडं त्याच्या घाम नाही आला पाहिजे ना. कशी दिसते मी. मी घालते ही साडी, काष्ट घालणार या साडीचा, आणि हे ब्लाऊज जे की मी DIY करून घालणार आहे. बी नाही, कांचनताई घालणार. आणि ज्वेलरी मी दाखवते. हे हे टेम्पल ज्वेलरी आहे, थोडी टेम्पलमध्ये जाते. माझ्याकडे नाही का ज्वेलरी नाही, माझ्या मैत्रिणीची. माझ्या कोण आहे. हे झुमके, आणि याच्यावरच नाही आहे, हे दुसरंच आहे. पण हे सगळं तिचं आहे, सगळ्याचं सगळं. अय्यो, हे पूर्ण किती मस्त आहे ना, एकदम नाजूक. खूप मस्त डिझाईन याच्यावरची बघा. हो. आणि सगळ्यात मेन, म्हणजे नखवा नत के बिना श्रृंगार अधूरा रहता है. हे बघा असं दिसतंय माझा मेकअप. आता मी नाही का इथे बन घालून मागून, आणि हे माझे केस दिसते का थोडे नॉर्मल नॉर्मल, थोडे असे कर्ली कर्ली. मी वेणे घातले होते ना, तर ते सोडले, पण माझे केस खूप स्ट्रेट आहे, तर कर्ली होत नाही. आणि माझ्याकडे मशीन नाही, स्ट्रेटनर नाही आहे माझ्याकडे, कर्लर सुद्धा नाही. मला नाही का गुलाबाचे फुलं पाहिजे होते, तर मम्मीला मी तिकडे शेजारी काकून जवळ पाठवली. भेटली पाहिजे खडूचे आमच्या शेजारच्या काकू, दिले तर बरे. दिले बस का. हां काय का अजून ड्रॅगन पाहिजे, अजून त्याचं ड्रॅगन पाहिजे का आपण. सॉरी मित्रांनो, मी पूर्ण ब्लॉग नाही घेऊ शकले, कारण की नाही का आमच्या घरी खूप सारे मेंबर आले आणि त्यांना सुद्धा फोटो वगैरे काढायचे होते ह्याच मोबाईलमध्ये, कारण की या गल्लीमध्ये फक्त माझ्याकडेच ऐकून नाही. हो. आणि हे बघा अशी दिसते मी, काष्टा घातलाय बघा. हे DIY ब्लाऊज येतो, इग्नोर. आपल्यासाठी आपले आईबाप सगळं करतात, तर आपलं देव सगळं आपण त्यांनाच मानत पाहिजे. आपल्यासाठी दुसरं कोण देव नाही. त्यांचं सगळं ऐका, ते काय म्हणतील काय नाही, ते जे सांगतील ते आपल्या भल्यासाठीच असणार. ओके ना. बघा किती मस्त बॅकग्राऊंड आहे इथं, पण मी नाही करू शकत इथं फोटोशूट. मी आतमध्ये करते, का सांगू. फक्त आणि फक्त तिथे आता तरी मुलं होते बघा, तिथे मुलं आता तरी मुलं कमी झालेत, पण पहिले खूप मुलं होती तिथे. असं थोडी असतं आता मी बाहेर गेले तर नुसतं तोंडाकडे बघते, असं कुठं असतं. म्हणून मला मुलांचं त्रास होतो. एकतर एक दिवस आपण असं करतो, पण फोटोज काढायचे ते बाहेर जाऊन, प्लीज बाहेर जाऊन शूट करायचे ते, पण नाही, असे नुसते मागून बघतो पावरसाठी. एकतर मी माझं ब्लाऊज DIY केलंय, तर मी नाही राहू शकत. मी पदर जरी घातलं तर डबल डबल निघतो.
ठीक आहे, घरातल्या घरात करायला काय जातं, हो की नाही? ठीक होऊन जातं आपल्याकडून, ॲडजस्ट करू शकतो आपण एवढं. हे बघ, आता तरी कमी झालं, पहिले खूप होते, पूर्ण गच्च भरलेलं वाटतं. आम्ही दररोज तिथंच बसतात मुलं, दुसरीकडे जागा नसते त्यांना, तिथंच बसतात. मस्त काष्टा घातला होता त्याने, आणि ब्लाऊज पण एकदम मस्त अटॅच करून दिलं. असं एकदम वाटत नव्हतं की काय म्हणते त्याला, मस्त वाटत होतं. तर असं होतं माझा आजचा ब्लॉग. आता मी खूप सारे क्लिप्स तर नाही घेऊ शकले, कारण की मेंबर जास्त होते आणि मी नवीन नवीन ब्लॉगिंग सुरू केली आहे. तर प्लीज थोडं समजून घ्या. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे, तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.